गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? तर शुभ प्रभात सर्वांना. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:45. तर मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत, तुम्हा सर्वांना माहीत आहे. तर मुलंही सगळी उठलेली आहेत माझी. आणि आज काय डब्बा वगैरे मला बनवायचा नव्हता, तर त्यामुळे झाडलोट करून घेतलेली आहे आणि गरम पाणी वगैरे कोमट घेऊन घेतलेलं आहे. आणि आज कसं होतं ना, आज विचार केला होता मला थोडंसं योगा करावं, तर थोडंसं वॉर्मअप करून घेतलं आणि मुलांसोबत खेळत म्हणतो ना, तर तसं एक्सरसाइज होती आज. आणि मुलंही होते सोबत, तर ते खूप हसत होती मला सगळेजण, कारण ह्यांना कोणालाच वाटत नव्हतं की मी डेली एक्सरसाइज करेल, म्हणजे विश्वास नव्हता कोणाचाच. पण कसं असतं ना, आपण ठरवलं की बरोबर आपण सगळ्या गोष्टी करतो, तर त्यातलाच भाग होता. मुलांनाही माझ्या वाटत नव्हतं की मी करत असेल रोज एक्सरसाइज, किंवा माझे म्हणजे पाहुणे वगैरे येतात, त्यांनाही असं वाटत नव्हतं की मी रोज एक्सरसाइज करत असेल आणि एक्सरसाइज करून कुठलाही आहार न कमी करून फिट राहण्याचा प्रयत्न करत आहे, हे कोणालाच पचत नव्हतं. तर आता जसे ते आलेले आहेत तिथं, तसे मला पाहत आहेत, बघत आहेत, तर त्यांनाही छान वाटत आहे. आणि मला तर खूपच छान वाटत आहे. मी खरं सांगत आहे तुम्हाला, माझा एकदम स्ट्रेस जो होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे. होईल तितकं मी खुश राहायचा पहिलं प्रयत्न करत होते, पण आता प्रयत्न करण्याची गरज नाही, आपोआप ती खुशी आतून येते. कारण वजन कमी झालं ना की बरोबर आपण माणूस खुश होतो. आणि तसेच माझी एक मैत्रीण आहे, तर ती मला भेटायला आली होती आणि माझे एक्सरसाइज बघून तिची मुलं वगैरे सगळे होते, तर तिलाही म्हणजे वाटलं की बाबा आपणही करायला पाहिजे. पण ती माझ्यासारख्या हार्ड एक्सरसाइज तर काही करत नव्हती, पण ती जंपिंग जपांग करत होती, म्हणजे घरात चालणं करत होती, म्हणजे तिचं चालूच होतं. पण मी मात्र आज बॉल घेतला होता आणि होईल तितक्या स्लो एक्सरसाइज करत आहे ह्या मी. कारण ह्या एक्सरसाइज जेवढा आपण स्लो करू ना, तेवढा त्रास आपल्याला खूप जास्त होतो. तर पाहू शकता किती त्रास होत आहे मला, पण त्रास झाला तरच ती एक्सरसाइज सक्सेस होते, हे मला पक्कं माहीत झालेलं आहे आता. आणि तशाच एक्सरसाइज मी निवडत आहे. तरी आणखीनही माझं काम जे चालू आहे ते पोटावरचा भाग कमी करणं, किंवा जे म्हणतो ना एका प्रकारचा आकार यायला पाहिजे आपल्याला, त्या पद्धतीचे एक्सरसाइज माझ्या ह्या चालू आहेत. तर होईल तितकं शांत चित्ताने आणि होईल तितकं एकदम आरामामध्ये हे एक्सरसाइज करत आहे. तर बघा, पोटाचा भागच आपला सध्या जास्त आहे आणि साईड फॅट आहे, खूप जास्तही नाही, माझं तर आता खूप कमी झालेलं आहे. पण तरीही इथून पुढंही आपलं वाढू नये वजन, यासाठी मी एक्सरसाइज करत आहे आता. तर हे असं आपल्याला एकदम साध्या सिंपल करायला जरी वाटलं नाही की खूप सोप्या एक्सरसाइज आहेत, आणि खरंच सोप्या आहेत त्या करायला. कारण आपण हे खेळ असे मुलांबरोबर खेळू शकतो किंवा स्वतःही, आणि आपलाही तेवढाच वेळ निघून जातो. होईल तितकं आपण स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर बिझी ठेवल्यानं काय होतं ना, जी आपल्यामधली निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे निघून जाते, छान विचार येतात डोक्यामध्ये. जर आपण तसेच बसलेले असलो की आपल्या सतत डोक्यामध्ये काही ना काही निगेटिव्हिटी असते. त्यामुळे मी तर आता प्रयत्न केला आहे, कामं तर असतेच घरातली, ती तर कामं आहेतच, प्लस ब्लाऊज वगैरे शिवते मी, तीही कामं असतात माझ्याकडं. पण मी काय तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत माझा ब्लॉग वगैरे काय शेअर केला नाही. जी एक्सरसाइज आहे तीच शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असते. तर बघा, ही पिटुकली कालच्याही व्हिडिओमध्ये होती माझ्या आणि आजच्याही व्हिडिओमध्ये आहे, कारण हिला माझ्या बघून एक्सरसाइज करायच्या असतात. आणि मग मी बोलले की मला वाटलं की बाबा आपण हिच्या टाईपची एक्सरसाइज केल्या पाहिजे, म्हणजे तिलाही छान वाटेल, तीही माझ्यासोबत तिचीही मस्ती होईल आणि मलाही वाटणार नाही की मी एक्सरसाइज करत आहे. तर 2 दिवस झाले मुलांसाठीही आणि मुलांच्या आईसाठी, दोघांसाठी हे एक्सरसाइज खूप फायदेशीर आहेत. आपण फिट राहायचं आहे, तर आपल्या मुलांनाही फिट राहायला शिकवायचं आहे आपल्याला. त्यांना आपणच एक्सरसाइजची सवय लावायची आहे मुलांना. आपलं बघा, आत्तापर्यंत होती त्यांची शाळा वगैरे क्लास होती, पण आत्ता मात्र मुलं आपल्या जवळ आहेत, आपल्या घरात आहे आणि त्यांना वेळ आहे. तर ज्या काही आपल्याला एक्सरसाइज निवडायच्या आहेत, त्यामुळे एक्सरसाइज आपल्या मुलांनीही केल्या पाहिजे. तेही मेंटली फिजिकली फिट राहिले पाहिजेत. कारण आता अभ्यास करणं किंवा इतर काही ॲक्टिव्हिटी मुलाकडनं होत नाहीत. कारण जसं आपण लहानपणी बघा, आपल्या ह्याच्यामध्ये आपण अजिबात घरात थांबत नव्हतो, सारखं काही ना काही आपले खेळ चालू असायचे. पण आत्ताची मुलं जास्त TV समोर बसलेले असतात, मोबाईल समोर बसलेले असतात, त्यामुळे त्यांचं लक्ष अजिबात खेळांकडे नाही, म्हणजे शरीराची त्यांच्या काही हालचालच होत नाही आहे. तर त्यामुळं आपल्याला त्यांना आपले एक्सरसाइज बघून मुलांना वाटलं पाहिजे की नाही मला पण करायचं आहे. तर पाहू शकता, ही चिमुकली कालपासून एक्सरसाइज करत आहे माझ्यासोबत. आणि या एक्सरसाइजनं काय होतं ना, जे साईडचं पोट आहे ना आपलं,
पूर्णपणे असं पिळलं जातं आणि एक आकार यायला छान मदत होते आपल्याला. तर बघा, हे आता आपण तिच्या हातात बॉल दिला, मी माझ्या हातामध्ये, म्हणजे तिचं खेळणे झालं, तिला वाटलंही नाही की आपण एक्सरसाइज करत आहोत म्हणून. तर पाहू शकता किती वाकत आहे तीही माझ्याबरोबर. पण कसं होतं ना, सुरुवातीला थोडंसं कोऑर्डिनेशन करायला आपल्याला हे जातं, वेळ लागतो. कारण मी इकडनं हात केला की ती तिकडनं द्यायची, तिकडनं हात केला, कारण लहान आहे, तिला काही समजत नव्हतं तेवढं मी सांगितलं तरी पण मला त्याची इच्छा बघूनच खूप आनंद होत होता की ती माझ्याबरोबर करते. कारण मी एक तास एक्सरसाइज केली तर ती बरोबर 1 तास माझ्याबरोबर होती आणि करत होती, पाहत होती. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही, तिनं बऱ्यापैकी माझ्याबरोबर एक्सरसाइज करत होती. तर आजच्या एक्सरसाइज अशा आहेत की मी सगळ्या बसून करत आहे. बसून एक्सरसाइज मी निवडलेल्या आहेत. तर तुम्हीही असंच आपल्या मुलांना घ्यायचं आहे सोबत. घ्याच त्यांना, मी तर म्हणेन घ्याच, किंवा जसे मुलं खेळत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही खेळा आणि त्यांच्यासोबत ज्या तुम्हाला एक्सरसाइज इझी जातील त्या एक्सरसाइज नक्की करा. पण त्यांची काळजी घेत आपलीही स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर माझं आता सध्या तेच चालू आहे आणि मुलांचीही काळजी घेत आहे आणि माझी स्वतःची काळजी घेत आहे. कारण उन्हाळा आहे, तर थंड ठिकाणी जाणं आपल्याला काही शक्य नाही आहे. पण जातील, बरेच जण फिरायला वगैरे जातात, पण आपण मुलांना ना आता जाऊन तर बाहेर गेलं तर खूप ऊन आहे. त्यामुळे होईल तितका सकाळचा वेळ मुलांना द्यायचा. वाटलं तर ना दुपारच्या वेळेस त्यांना झोपू द्यायचं, एखादा तास झोपतील तर, झोपत असतील तर. पण सकाळी मात्र लवकर उठवायचं आहे आपल्याला. सकाळी अजिबात मुलं आपली खूप जास्त वेळ झोपू द्यायचं नाही. कमीत कमी 8 वाजेपर्यंत तुम्ही झोपू दिली तरी चालेल. कारण तुमचा तोपर्यंत जे आपल्या मिस्टरांचा डब्बा आहे वगैरे आहे तोपर्यंत होऊन जातो. तर तोपर्यंत झोपले तरी चालेल. पण 8च्या नंतर अजिबात मुलांना झोपू द्यायचं नाही. सुट्ट्या आहेत बाबा, ह्यांना कवरही झोपू द्या, अजिबात करायचं नाही तसं. नंतर शाळा चालू झाली की मुलांना खूप त्रास होतो. कारण प्रत्येक मुलाची शाळा ही आता सकाळचीच आहे. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तरी सकाळचीच आहे. त्यामुळे मुलांना खूप लोड आहे. मग त्यांना जर आपण आतापासून दोन तरी कसली, यावेळेस तर काय महिनाभर सुट्ट्या असल्याने आहेत मुलांना, तर मग ती सवय लागते महिन्यामध्येच त्यांना. मग आळशी होतात आणि शाळा चालू झाली की मग त्यांना नको वाटतं. तर त्यामुळे आपण आत्तापासूनच त्यांची सवय अजिबात मोडूच द्यायची नाही. वाटलंच तर तुम्ही दुपारी झोपू शकता. आणि काहीच मुलं असे असतात ते दुपारी झोपतात, काही झोपत नाहीत. माझे एक झोपतंय माझं दुपारचं आणि एक मात्र अजिबात झोपत नाही. आणि तसंच करत असते मीही मुलांचं, म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. तर पाहू शकता आता ही मात्र कंटाळली आणि नीट ठरवलं की म्हणली मला नाही एक्सरसाइज करायची, आता मला कंटाळा आलेला आहे. तर मग मी एक्सरसाइज मला आपण थोड्याशा चेंज करू आता, कारण आता मी स्वतःच करणार होती. तर चला मैत्रिणींनो, मी काय एक्सरसाइज केलेल्या आहेत तुम्ही तर बघितलेल्याच आहेत. आणि एक्सरसाइज मी आज एकदम तुम्हाला स्लो करून दाखवत आहे की बाबा हे बघा, एक्सरसाइज आपण जर नुसता खालीवर जरी हात केले आपले तर किती हे एक्सरसाइजनं फरक पडतो आपल्याला. तर ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे. आपला गुडघ्या आणि पोटाचा एक असं म्हणजे म्हणतो ना, पोटावरती यायचं आहे आणि तिथं आपल्याला होल्ड करायचे आहे प्रत्येक एक्सरसाइज. तर ही एक्सरसाइज ही खूप म्हणजे आपलं स्ट्रेस जे असतं ना, आपलं टेन्शन, ते हे एक्सरसाइजनं पूर्णपणे आपलं टेन्शन दूर होतं. कमीत कमी आपल्याला ही एक्सरसाइजनं 2 ते 3 मिनटं तरी असं म्हणजे होल्ड करायचं आहे आपल्याला. किंवा तुम्ही काउंट करत असाल तर 10 वेळा असं करा. पण मी एक्सरसाइज आज शांत चित्ताने करायचं ठरवलं होतं, त्यामुळे होईल तितक्या मी योगासन असे एक्सरसाइज निवडले होते, म्हणजे जसं मला जमेल तसं. आणि नंतर मला असं ना काही जमत नाही, म्हणजे मी एक्सरसाइज करत जर असेल ना तर मला असं अंगाखाली वगैरे काही जमत नाही. ते असलं ना की मग माझं मन सगळं तिकडेच लागतं. त्यामुळे मी काही सॉक्स वगैरे काही घालत नाही. तुम्हाला असं म्हणजे बऱ्याच जणींचं असं असतं की तुम्ही खाली घ्या काहीतरी किंवा सॉक्स घाला, पण ते मला जमत नाही. माझं लक्ष तिकडंच लागतं. त्यामुळे मी त्या गोष्टी होईल तितक्या अवॉइड करते. आणि होईल तितकी म्हणजे आपण घर तर साफसफाई केलेलंच असतं, पण असतील काही त्यामुळे मला सांगत असतील, पण मला नाही जमत मैत्रिणी होते, त्यामुळे मी नाही घेत. तर पाहू शकता ही एक्सरसाइज ही आपला जो साईड फॅट आहे, जो थाई फॅट आहे, जो पोटाचा भाग आहे ते कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज करायची आहे. सूर्यनमस्काराचाच एक प्रकार आहे, पण सूर्यनमस्कार तुम्हाला प्रॉपर जर जमत असेल तर तुम्ही नक्की सूर्यनमस्कारही करू शकता. जर तुम्हाला सूर्यनमस्कार येत असेल तर तुम्ही हे नाही सूर्यनमस्कार न कुठली एक्सरसाइज करतात, फक्त सूर्यनमस्कार जर केला तरीही तुमचं दुसरी कुठलीच तुम्हाला एक्सरसाइज करण्याची गरज लागणार नाही. होईल तितके आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत. सूर्यनमस्कार केल्यानं ते पूर्ण आपल्या प्रत्येक शरीराच्या भागावरती काम करतं ते. तर नक्की तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार करायचा आहे.
आज मी सूर्यनमस्कारही केलेले आहेत, कारण इथून मागं मी सूर्यनमस्कार करत होती पण तुमच्यासोबत कधी शेअर केलं नव्हतं मी. जमेल तसं असं नाही की बाबा प्रॉपर करत आहे किंवा मी एखादी ट्रेनर आहे असं अजिबात त्यामधला भाग नाही आहे. जसं मला जमेल त्या पद्धतीने मी करत असते. पण पाहू शकता पहिल्यापेक्षा एकदम बॉडी माझी अशी लवचिक झालेली आहे, जिथून तिथून अशी वाकायला सुरुवात झालेली आहे. पहिले एकदम असं दांड शरीर होतं, असलं दुखायचं ना सुरुवातीला मैत्रिणींनो, खरं सांगते मी तुम्हाला. पण आता सवय झालेली आहे, आता काहीही करा त्याला काहीही फरक पडत नाही. एकदम असं म्हणजे एक वळण यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी एक्सरसाइज अजिबात थांबवणार नाही आहे. मग नाही वजन कमी झालं माझं आता तरी चालेल, कारण मी आता वजन कमी करण्याच्या नादीच नाही आहे. आता मला आहे ते मेंटेन ठेवायचं आहे आणि आहे त्याच म्हणजे एक आकार म्हणतो ना, एकदम छान अशी बॉडी झाली पाहिजे आपले, तसं एक्सरसाइज मी आता करत आहे किंवा सुरुवातीपासून अशाच करत आहे. पण आता जास्त मी आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये तर जास्त योगाच केलेला आहे. आणि सूर्यनमस्कार काही जास्त मला जमले नाहीत, पण बरोबर 15 सूर्यनमस्कार केलेले आहेत. सूर्यनमस्कारामध्ये कसं ना प्रत्येक पोजमध्ये आपल्याला होल्ड करायचं असतं, त्यामुळे सूर्यनमस्कार होईल तितका आपल्याला स्लोच करायचा असतो. तर त्यामुळे मी जास्त काही वेळ नाही केला, पण 15 वेळा म्हणजे या पायावरती 7 वेळा केला, या पायावरती 7 वेळा केला. तर प्रत्येक पायावरती आपल्याला पूर्ण एक सूर्यनमस्कार करायचा, तेव्हा एक सूर्यनमस्कार होतो आपला. तर असे मी 15 केले, एक कुठल्या तरी पायावरच्या भागावरती. जास्त झाला असेल पण काही हरकत नाही. तर पाहू शकता एक्सरसाइज करून बसले होते आणि मला आता आज आहे ना खूप दिवस झालं फेस योगा काही केलंच नव्हता. आपण शरीराचं करतो पण चेहऱ्यावरती काही होत नाही. तर गालं वगैरे टम्म असले ना तर आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे. प्रत्येक एक्सरसाइज आपल्याला कमीत कमी 10 वेळा तरी करायची आहे. तेवढं काय तुम्हाला दाखवणं शक्य नाही आहे मला, त्यामुळे मी 1-2 वेळा तुम्हाला करून दाखवत आहे. पण ही प्रत्येक एक्सरसाइज करायची आहे. काय होतं ना, आपले जे असे फुगलेले गालं वगैरे आहेत ते प्लेन व्हायला सुरुवात होते. चेहऱ्यावरतीही खूप छान ग्लो येतो आणि प्रत्येक एक्सरसाइज ही आपल्याला 1 ते 2 सेकंद म्हणा किंवा 5 ते 10 सेकंद जेवढं तुम्हाला शक्य होईल इतकं. मी तर 5 मिनिटापर्यंत किंवा 5 मिनिट नाही 5 सेकंद किंवा 10 सेकंदापर्यंत होल्ड करते. पण तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करू शकता. तर इथं ना बसल्या बसल्या काय झालं ना, माझ्या मुलींनी जो आरसा होता वरती ठेवला मी तो पाडला. तर त्याच टेन्शनमध्ये मी तिला बघत होते आणि ते काचेचं टेन्शन आलं होतं मला. तिने कसा पाडला काय माहिती, माझ्याकडनं गेली, मी एक्सरसाइजच्या नादी लागली आणि तिनं तो आरसा फोडून टाकला. म्हणजे हात वगैरे लावला असेल तो फुटून गेला. तर हे गळ्याचे माझे दिसतात ना ते गोल राऊंड म्हणजे गुड्या वगैरे पडलेल्या, तर त्या माझ्या सुरुवातीपासूनच आहेत. त्या काय पूर्ण जाणं शक्य नाही आहे, पण चेहऱ्यावरती पाहू शकता माझ्या जसं एक्सरसाइज करत आहे ना तसा एकदम असा ग्लो यायला सुरुवात झालेली आहे. चेहरा माझा चमकत आहे. तर यासाठी आपल्याला नक्कीच एक्सरसाइज करायचे आहेत. तर चला व्हिडिओचा आता इथंच एंड करत आहे. व्हिडिओ मात्र तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि इथून मागचे व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की पाहायचे आहेत. तुम्हाला वेट लॉससाठी नक्कीच मदत होणार आहे. तर चला मैत्रिणींनो, इथेच व्हिडिओचा एंड करत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा एक्सरसाइज मात्र आपल्याला रेग्युलर करायच्यात आहेत. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.